सकाळी 10 वाजता बाहेर पडले आणि इतकं कडक ऊन होतं ना की मला 1 मिनटं पण बाहेर थांबावंसं नव्हतं वाटत. तेवढ्यातच माझं लक्ष या सर्वांकडे गेलं की बापरे, हे इतक्या कडक उन्हात कसे काय कामं करू शकतात, किती मेहनत करतात. इतकं जास्त वाईट वाटत होतं ना आणि विचार पण येत होता की ह्यांना ऊन नसेल का लागत. घरी आले आणि बटाटा भजी, कांदा भजी आणि मिरची भजी बनवली सर्वांसाठी. दुपारी क्रिशाला घेऊन हॉस्पिटलला गेले पण डॉक्टरच भेटले नाहीत. संध्याकाळी क्रिशाला घेऊन मम्मीकडे जायला निघाली आणि तेवढ्यातच क्रिशाला हे डॉगीज दिसले आणि ती इतकी जास्त हॅपी होती ना डॉगीजला बघून. आणि नंतर रस्त्यात परत तिला वॉटरमेलन दिसला आणि ती तिकडेच थांबली की मला वॉटरमेलन घेऊन दे मम्मा, दे दे, रडायला लागली आणि घेत होती उचलून जसं काही तिला उचलणारच आहे. आणि या दोघींना मम्मीच्या इथं राहतात आणि त्या तिला इतकं जास्त लाड करतात ना. आणि हा डॉगी पण तिथलाच आहे आणि ती बिलकुल घाबरत नाही. क्रिशा डॉगीला टच करत होती. आणि आज मस्त हक्का नूडल्स बनवत होतो आणि हे चिंग्सचे नूडल्स आहेत, खूप छान आहे. मोठा भाऊ बनवत होता. तेवढ्यातच माझ्या मानलेल्या भावाचा मला कॉल आला की कोंबडी वडे आणि चिकन बनवले, पटकन ये जेवायला. मग तिकडे गेले आणि दुसऱ्या दिवशी ना माझी फ्रेंड येणार होती. मग तिच्यासाठी मटकीची भाजी, डाळ, भात, चपाती बनवलं आणि खरंच तिला खूप जास्त जेवण आवडलं. नंतर ती रात्री मस्त आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि ती घरी जायला निघाली. आणि क्रिशा बघा रात्री वॉचमॅन काका